हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय राज वर्ल्ड. आम्ही निघालो होतो माणगावला माझी आत्या राहते, म्हणजेच माझ्या मायराची आजी, आणि तिचा 65वा वाढदिवस. त्यानिमित्त आम्ही सगळे निघालो होतो. आल्या आमच्यासाठी गरमागरम जेवण होतं. जेवणामध्ये छान मेनू होता. वरण, भात, पुरी, भाजी, पापड, कोशिंबीर, जिलेबी. आहा मस्त. आणि गावचं जे वातावरण आहे खूप सुंदर, असं छान वाटत होतं. हे माझ्या आत्याचं घर आहे, माझ्या सख्ख्या आत्याचं घर, आणि तिच्या 65व्या वाढदिवसाचं निमित्त आम्ही इथे आलो होतो. आणि छान असं सगळं सेलिब्रेशन चालू होतं. आणि इव्हिनिंगला मस्तपैकी तयारी चालू होती. हे माझे भाऊ आहेत, सगळे चुलत भाऊ, आणि ते सगळे मिळून असे मस्त बार्बिक्यू बनवत होते. चिकन बार्बिक्यू, व्हेज बार्बिक्यू होतं. असं छान मस्त असं त्यांनी सेटअप केला होता, आणि छान असे मस्त जेवण करत होते. सगळे माझे भाऊ कुकच आहेत. खूप सुंदर मस्त बनवत होते. आणि हा असा सेटअप आम्ही सजवला, छान डेकोरेशन केलं. कैसा है प्लेट? 150 बटर वाला 100 नॉर्मल 60. टेस्टी लग रहा है, पर अच्छा है. हे खरंच टेस्टला छान आहे. पण हे अशा छान 65 पणत्या आम्ही तयार केल्या होत्या. आणि ह्या तिच्या नातवंडांनी छान कलर करून दिलेल्या. तिच्या जी छोटी छोटी नातवंड आहे ती आली नव्हती वाढदिवसाला, त्यांना येणं शक्य नव्हतं, पण आम्ही सगळ्यांनी त्यांना खूप मिस केलं. आणि हे असं छान असं डेकोरेशन आम्ही केलं सुंदरसं. गावाला जी करण्याची मजा आहे ना, खूप वेगळी आहे, मजा येते. आणि तिथे अशी फुल एनर्जी पण असते छान. अगं केक कापताना केक कापता आता छान असं सगळे ओवाळून घेत होते. आणि मस्त ओवाळणीची आमची तयारी झाली होती. ही अशी छान पणतींची जी सजावट केली होती, 65 पणत्या घेऊन. तर ते आम्ही सर्वजण, सगळ्या लेडीज मिळून आम्ही सगळे ओवाळणार होतो. आणि छान गरमागरम जेवणही तिथे तयार होत होतं. पार्टीची तयारी होती. माझे भावंड, माझे जे ब्रदर्स होते, ते सगळे मस्त असे चिकन आणि पनीर असं फ्राय करत होते. छान मस्त त्यांचं तिथे काम चालू होतं. आणि पणत्या आता छान अशा व्यवस्थित सगळ्या लावल्या आहेत. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to dear Atya, happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to dear Atya, happy birthday to you. आम्ही छान तिथेही गाणं म्हटलं, टाळ्या वाजवल्या, हॅपी बर्थडे असं म्हणालो. पण काही बॅकग्राऊंड म्युझिक ऑन होती, आणि यूट्यूबला म्युझिक, बॅकग्राऊंडची म्युझिक असते, म्हणजे जे काही सॉन्ग प्ले असतं ते त्याला कॉपीराईट येतं. आणि त्यामुळे मला ब्लॉगमध्ये टाकण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मी जो रिअल व्हॉईस होता आमचा तो मी हाईड केला आहे. आणि त्यामुळे मग मलाच माझा आवाज चांगला नसताना पण मला ते बेसुरे गावं लागलं. सो समजून घ्या सगळ्यांनी. खूप असं छान आम्ही सेलिब्रेशन केलं.
आणि तिला खूप असं ब्लेसिंग दिले मनापासून आणि छान अशा टाळ्या वाजवल्या. आणि हा असा केक असा आता ओपन झालेला आहे आपला. खूप सुंदर असा केक होता, मोठा असा. आणि छान असं त्याचं मस्त सुंदर सिंपल. तिला गुलाब खूप आवडतं, त्यामुळे गुलाबाची फुलं अशी त्याच्यावर डेकोरेट केली होती. छान आयडिया होती. आणि सगळी लहान लहान छोटी छोटी आमची मायरा आणि तिचे बाकीचे सगळे बहीण भावंड जी होती ते सगळेजण असं वेट करत होते की कधी आता एकदाचा यांचा केक कटिंग होतो आणि आम्ही खातोय मस्तपैकी. आणि चला मग वाट कसली बघताय, येताय ना हॅपी बर्थडे करायला. हाही मला आवाज हाईड करावा लागला यूट्यूबच्या काही नियमानुसार. सो आपण सगळ्यांनी मिळून तिला विश करूया आणि टाळ्या वाजवून हॅपी बर्थडे बोलूया. हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू डिअर आत्या. हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू आत्या. हैप्पी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. अशा प्रकारे आमचा वाढदिवस छान असा केक कटिंग झालेला आहे, साजरा झालेला आहे. त्याचबरोबर काही आम्ही नंतर पुढे डान्सही करणार आहोत. माझ्या आत्याने पण खूप सुंदर असा डान्स केलेला होता आणि सगळ्यांनीच खूप धमाल केली. खूप छान असं डान्स केला, मजा केली. थंड कोल्ड्रिंक प्यायलो, त्यानंतर स्टार्टर खाल्लं छान छान प्रकारचं. भावांनी खूप छान असं स्टार्टर बनवलं होतं, खरंच खूप यम्मी होतं, टेस्टी होतं आणि खूप मेहनत घेऊन त्यांनी बनवलं होतं. सो कंटिन्यू ते उभे राहून करत होते. सो थँक्स टू ऑल ऑफ यू. मस्त सुंदर असं स्टार्टर तुम्ही आम्हाला दिलं आणि आमची फुल पार्टी म्हणजे एकदम छान झाली, धमाल मजा आली. केक भरवण्याचा कार्यक्रम तर चालूच राहणार आहे. भरपूर लोक होती आणि त्यामुळे सगळे असे आत्या पण कंटाळली होती एवढा केक खाऊन. पण बर्थडे गर्ल आहे शेवटी आणि तिचं केक भरवण्याचा जो कार्यक्रम तिथे चालू होता, एका साईडला स्टार्टर खाण्याचा पाहुण्यांचा कार्यक्रम चालू होता, काही डान्सच्या तयारीत होते. तर असं धमाल चालू होतीच. तुम्ही पुढे बघाल. सॉन्ग मला हाईड करावेच लागले, बरेचसे सॉन्ग होते याच्यामध्ये. आमची म्युझिक ऑन होती पण सॉन्ग नाही टाकता आले. त्याबद्दल सगळ्यांना मी सॉरी म्हणते की तुम्ही ह्या म्हणजे सॉन्गवर खूप छान छान डान्स केले होते, परफॉर्मन्स केले होते, पण ते मला सॉन्ग हाईड करावे लागले. पण हे असं छान असं काका आणि आत्या दोघांनी छान डान्स केला. त्याचबरोबर त्यांची जी मुलं होती ती पण त्यांना जॉईन झाली नंतर डान्समध्ये आणि पूर्ण फॅमिलीचा एक असा छान डान्स होता. ॲक्च्युली म्युझिक असती तर धमाल आली असती बघायला तुम्हाला नक्कीच. पण ठीक आहे,
काही असतात यूट्यूबचे काही नियम असतात, त्याप्रमाणे आपल्याला जावं लागतं. सो त्यामुळे आम्ही टाकले नाही म्युझिक, पण अशी छान अशा म्युझिकवर आम्ही डान्स केला होता. आणि हा त्यांचा मुलगा आहे आणि त्याचबरोबर त्यांची अजून 2 मुली आहेत, त्या पण नंतर जॉईन झाल्या आणि फुल फॅमिलीचा असा एक छान डान्स त्यांनी केला होता. खूपच छान. आणि त्यानंतर आम्ही पण असं झिंगाटवर नाचत होतो मस्त. सैराट झिंग 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 झिंगाट झिंग झिंग झिंग. सॉरी, तुम्हाला माझा आवाज ऐकावा लागतोय, नाईलाज आहे. पण आम्ही या सॉन्गवर असा मस्त डान्स केला आणि धमाल केली, मज्जा केली खूप सारी. आणि भरपूर सुंदर सुंदर जेवण होतं. रात्रीच्या जेवणामध्ये चिकन, मटण आणि त्याचबरोबर भाकऱ्या होत्या, छान वरण भात होता, व्हेजमध्ये भाजी होती 2 प्रकारच्या आणि छान कोशिंबीर, पापड, मस्त असं छान जेवण होतं. नॉनव्हेजमध्ये स्टार्टर पण होतं सुरुवातीला, जे आम्ही खाल्लं आणि त्यानंतर जोशमध्ये डान्स करत होतो. त्याचबरोबर नंतर मस्त डिनर केलं छानपैकी आणि खूप धमाल आली, मजा आली. गावाला जो वाढदिवस असतो आपण जो हॉलवर करतो त्यापेक्षा पण सुंदर असा इथे साजरा झाला. अतिशय सुंदर आणि असं वाटत होतं ओपनमध्ये आम्ही जो सेलिब्रेशन केलं ते खूप छान वाटत होतं. एखाद्या रिसॉर्टमध्ये पण होणार नाही इतकं सुंदर वाटलं आणि मजा आली. आत्या आणि काकांनीही आमची सोय खूप छान केली होती राहण्याची. खूप मजा आली आणि म्हणजे धमाल तर खूपच आली. गाव असल्यामुळे गावाला मी पहिल्यांदाच असा वाढदिवस वगैरे सेलिब्रेशन केला होता आणि इथे छान वाटत होतं, मजा येत होती. त्यानंतर आमची छोटी छोटी जी मुलं आहेत त्यांनी पण नंतर डान्स केला. जेंट्सही छान मस्त नंतर त्यांनीही डान्स केला. सगळ्यांनी असं खूप धमाल केली. सामी सामी या गाण्यावर मायरा आणि नाव्याने खूप छान असा परफॉर्मन्स दिला होता. तेही खूप छान होतं. छोट्या छोट्या कंटिन्यू नाचत होत्या. यांची तर मजाच चालू होती. यांनी भरपूर केक आणि चिकन मस्त
थंड बिंड अशी खूप धमाल त्यांची चालू होती. लहान मुलांचीच मजा असते खरं सांगायचं तर बड्डे म्हटलं तर. आणि ह्या दोघी अशा छान अशा मस्त अशा क्यूट दिसत होत्या. छान ड्रेसिंग केलं होतं आणि मस्त नाचतही होत्या. कशी आहे खरं सांगायचं? आवडला? मस्त आहे. तुला काय आवडलं ग भारवी? तू काय खाल्लं? डोसा. माझ्या ज्या चुलत भावाची जी वाईफ आहे म्हणजे माझी वहिनी, त्यांच्या भावाचं हे हॉटेल आहे आणि तिथे आम्हाला सकाळी सकाळी छान नाश्ता मिळाला. तोही आम्ही खाल्ला, मस्त होता. त्यानंतर इथे असं जेवणाची दुसऱ्या दिवशी दुपारच्या लंचची तयारी चालू होती आणि छान असं सुंदर असं बाहेरून जे कॅटरर्स बोलवले होते जेवण बनवण्यासाठी, खूप छान होतं, उत्कृष्ट जेवण होतं. त्यांनी छान जेवण तयार केलं आणि त्यांची तयारी चालू होती. छोटासा मी त्यांचा व्हिडिओ घेतला. खूप सुंदर असं त्यांचंही काम चालू होतं. त्यांनी जेवण छान बनवलं, टेस्टी होतं. हो घेते. हो त्यांच्याशी त्यांचा घेणार आहे. तुमचं कुठे आहे दादा? म्हणजे माणगाव मध्येच आहे ना? अच्छा, तुमचं नाव सांगा. अच्छा, किती वर्ष झाले करताय? 6 वर्ष झाले. मुंबईपर्यंत वगैरे पण जातात ना आपल्या ऑर्डर वगैरे? जशा येतील तशा. अच्छा, आणि जेवण खूप सुंदर आहे, छान केलं. कालचं पण आम्हाला आवडलं. आजही आम्ही टेस्ट करतात. 3 महिन्यापूर्वी सीएम आलेले माणगावला, ते पण आपण. अच्छा, माणगाव मध्ये आलेले. अच्छा, कुठे? लाडक्या बहिणी योजना. अच्छा अच्छा, बरं बरं. अच्छा, आणि तुमचे म्हणजे हे अशी पुन्हा एवढी टीम आहे? हा, 40 माणसांची टीम. अच्छा, आणि जेवण किती लोकांचं असतं म्हणजे साधारण? किती जसे 6,000 पर्यंत. अच्छा, एवढं आहे का? अरे चांगलं आहे. नक्की नक्की. आणि तुमचं मला मी हे सांगते, ॲड्रेस वगैरे सगळं देते, जे काय ते नंबर वगैरे. चालेल चालेल, धन्यवाद. कोलंबीची ग्रेव्ही आणि सुरमई फ्राय. आहा. त्यानंतर पेटूपूजा झाल्यानंतर मायरा, नाव्या आणि भारवी आणि त्यांचे मामा असे छान गेम खेळत होते. आणि नाव्याला चिडवण्याची जी मजा येत होती ना, ती खूप चिडत होती, मजा येत होती तिची. आणि ती खूप छान खेळत पण होती, मस्त. आणि ती जानेवारी फेब्रुवारी पुन्हा मंडे संडे असं खूप छान एकदम व्यवस्थित बोलत होती. सो तिच्यासोबत ती थोडीशी धमाल केली दुपारी. आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सो मायराचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि मायराचे छान छान व्हिडिओज बघत राहा. आणि असे छान छान सेलिब्रेशन असतील, कुठे आम्ही गावाला गेलो, कुठेही फिरायला गेलो, तरी तुमच्याशी आम्ही ते नक्की शेअर करू. आणि ते बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि असेच मायराला तुमचं प्रेम मिळत राहू द्या. धन्यवाद. पुन्हा नक्कीच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स.